आता भारतात पावसावर सुद्धा ट्रेडिंग होणार. हे ऐकून तुम्हाला असं वाटत असेल हे काय नवीन खुळं. पण यामागे खरा एक सॉलिड लॉजिक आहे. नमस्कार, मी गायत्री गोरे, रिसर्च अॅनलिस्ट ॲट टीची लेव्हल्स. भारतातलं पहिलं रेनफॉल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सध्या चर्चेत आहे. या वर्षी मान्सून थोडा उशिरा आलाय ना, त्यामुळे लोकांमध्ये याचा इंटरेस्ट वाढतोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे जो डायरेक्ट पावसाच्या प्रमाणाशी लिंक आहे. पण मान्सूनचा आणि इकॉनॉमीचा काय संबंध? बघा, आपली इकॉनॉमी अजूनही खूप मोठ्या प्रमाणात मान्सूनवर डिपेंड आहे, स्पेशली शेती आणि गावाकडची उत्पन्न. पाऊस चांगला आणि वेळेवर पडला की पीक चांगलं येतं. गावाकडे पैसा जास्त फिरतो आणि मग FMCG, बाईक्स, ट्रॅक्टर्स, खतं यांसारख्या सेक्टरमध्ये डिमांड वाढते. पण पाऊस कमी झाला किंवा असमान पडला तर याचाच उलटा परिणाम होतो. मग हे रेनफॉल फ्युचर्स नक्की कोणासाठी आहे? हे काय तुमच्या आमच्यासाठी डिरेक्टली ट्रेड करायचं साधन नाहीये. हे प्रामुख्याने शेती रिलेटेड बिझनेसेस, इन्शुरन्स कंपन्या आणि ॲग्री कमोडिटी ट्रेडर्ससाठी एक हेजिंग टूल आहे. म्हणजे पावसामुळे येणाऱ्या फायनान्शियल रिस्क थोडा कमी होईल. तुम्ही स्वतः रेनफॉल फ्युचर्स मध्ये ट्रेड करायला जाऊ नका. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जर तुम्ही रुरल फोकस सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करताय तर मान्सूनची प्रोग्रेस ट्रॅक करायला सवय लावा. पाऊस वेळेवर आणि एकसमान पडला तर FMCG, ऑटो, ॲग्री रिलेटेड कंपन्यांना प्रॉफिट होऊ शकतो. रेनफॉल फ्युचर्स हे दाखवतं की आपला भारतीय शेअर मार्केट किती मॅच्युअर होत चाललाय. अगदी हवामानासारखी गोष्ट सुद्धा आता फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट बनतीये. पण खरा पॉइंट हाच आहे, मान्सून आणि रुरल कन्झम्पशन यामधलं नातं समजून घेणं तेच खरं इन्व्हेस्टिंग मध्ये उपयोगी पडतं. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI, membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guarantee performance of the intermediary or provide any assurance of returns to investors.